ह्या दिवशी त्यांना फाशी देण्यात आलं लाहोर इथं आणि त्याबद्दल त्यांची एक स्मृती घेणं हे आपलं काम आहे. तर ह्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम घेतो आहे. तर त्यानिमित्त मी सगळ्यात पहिल्यांदा प्रणित थोडक्यात माहिती सांगायची या नमस्कार. आज म्हणजे खूप मोठ्या विषयावर हात घालायचा संधी मला मिळाली आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तिघही जे तरुण होते ज्यांनी 23 मार्च 1931ला त्यांनी हुतात्म्य पत्करलं, फाशी मिळाली त्यांना. ते त्यावेळेस ते माझ्या वया इतकेच होते. त्यांनी जो त्याग केला आणि त्यांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलं त्यांच्याबद्दल बोलताना खूप अभिमान आणि खूप भरून आलं आहे मला त्या गोष्टीसाठी. जेव्हा जन्म झाला भगतसिंग सुखदेव राजगुरूचा 1907ला, तेव्हा ऑलरेडी म्हणजे भारत खूप पेटलेला होता. त्यासाठी स्वातंत्र्य लढ्याची खूप उलाढाल चालू होत्या. त्यांनी पहिलं काँग्रेसमध्ये जास्ती सक्रिय सहभाग घेतला भगतसिंगने आणि सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला होता. पण लाला लजपत राय जेव्हा सायमन कमिशन आलं आणि लाला लजपत रायांबरोबर ते सत्याग्रह करत होते, तेव्हा लाला लजपत रायांवर सॉन्डर्स या अधिकाऱ्याने हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर लाठी हल्ला केला आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. आणि त्यानंतर सत्याग्रह आणि अहिंसेच्या बळावर आपण स्वातंत्र्य मिळवू शकू असं भगतसिंगला त्यांच्या मनातनं ते उतरून गेलं आणि त्यांना असं वाटलं की आता एक झटका दिला पाहिजे इंग्रज सरकारला, की जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे की एवढे करोडो लोक हिंदुस्थानात राहणारे हे जर एकदाच विद्रोह करून उठले तर तुम्हाला पळताभुई थोडी होऊन जाईल. आणि त्यांनी सॉन्डर्सला मारण्याचा हा निर्णय घेतला. दुसरा धक्का म्हणजे त्यांच्या मनावर पडला तो जालियनवाला बाग हत्याकांड. जेव्हा ते हत्याकांड झालं त्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं या गोष्टीचं की नेमकं आपण काय करू शकत नाही, आपण किती हतबल झालो आहोत आणि आपण किती तोंड दाबून मुक्याचा मार सहन करत आहोत. आणि त्यामुळे आता काहीतरी इंग्रज सरकारला आपण ऐकवलं पाहिजे, सुनावलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. त्यासाठी त्यांनी सॉन्डर्सला मारायची म्हणजे कट रचला. त्यामध्ये शिवराम हरी राजगुरू, सुखदेव थापर आणि भगतसिंग स्वतः यांनी तिघांनी मिळून हा कट रचायचा निर्णय घेतला. त्यांनी एक पार्टी उभारली होती, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. त्यांच्यामध्ये एक मास्टर माइंड म्हणू शकू आपण, एकदम उत्तम ह्या बाबतीत कट रचण्याबाबतीत त्यांना एक माणूस सापडला. त्याचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद हा असा माणूस होता की ज्याने हे सगळं इतकं जुळवून आणलं की सॉन्डर्सला जेव्हा त्यांनी मारलं त्यानंतर त्यांना पळून जाण्यामध्ये त्यांचा कट कसाही फेल ठरणार नाही त्यासाठी मदत करण्यापर्यंत त्यांनी सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली की काही झालं तरी सॉन्डर्स त्या दिवशी आणि त्या ठिकाणी मेलाच पाहिजे आणि इंग्रज सरकारपर्यंत आपल्याला जे सांगायचं आहे ते पोचलंच पाहिजे. पण त्यानंतरही जेव्हा सॉन्डर्स मेला त्यानंतरही भारतामध्ये अफवा पसरायला लागल्या की का सॉन्डर्स मेला, हा अत्याचार आहे, हा अन्याय आहे. पण लोकांना हे कळेनाच की नेमकं का, कशामुळे आणि का त्याला मारलं गेलं. आणि ह्याचा बाऊ झाला त्या गोष्टीचा. त्यामुळे भगतसिंगने ठरवलं की आता आपण लोकांसमोर जायचं. पण त्यावेळी लोकांसमोर जाण्यासाठी आणि लोकांना आपली गोष्ट पटवून देण्यासाठी एकच मार्ग होता की त्यांनी कोर्टासमोर जावं. आणि त्यासाठी त्यांचे ज्यांनी आपले कान बंद करून घेतले होते आणि ज्यांना हे कळत नव्हतं की आपण नेमकं काय करतोय आणि कोणाचं आपण गुलामगिरी हे करतोय, त्यासाठी त्यांना एकच मार्ग सापडला, ते म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्या असेंब्लीमध्ये जाऊन बॉम्बस्फोट करायचा आणि आपली म्हणणं सांगायचं, लिफलेट आणि पॅम्पलेट किंवा आपण पत्रकं म्हणू हे छापून. तसंच भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी ठरवलं. तेव्हा सगळ्या पार्टीच्या मेंबर्सची सगळ्यांची सहमती घेऊन दोघांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये गेले. असेंब्ली चालू असताना मोकळी जागा बघून आणि जास्ती बॉम्बचा इफेक्ट होणार नाही आणि कोणाला इजा होणार नाही, कारण की त्यांना माणसं मारायची नव्हती, ते अतिरेकी नव्हते, ते क्रांतिकारक होते, त्यांना अन्याय दूर करायचा होता.
हा फरक आपण दोघांमधला जाणून घेतला पाहिजे की नेमकं त्यांनी केलं काय. त्यांनी लोकांना किंवा भोड्या बाबड्या लोकांना मारलं नाही, त्यांना आपली गोष्ट समजून द्यायची होती की नेमकं काय झालं, आणि त्यांनी बॉम्बस्फोट केला. त्या धावपळीमध्ये त्यांनी आपली पत्रकं वाटली की नेमकं आमचं काय म्हणणं आहे, आणि त्यानंतर हा खटला सुरू झाला, ज्याला आपण कॉन्स्पिरन्सी केस लाहोर म्हणतो. नंतर धरपकड चालू झाली. 21 ते 22 जण त्यांचे साथीदार आणि हे तिघही सापडले गेले. नंतर त्यांच्यावर खटला चालू झाला. खटला चालू झाल्यानंतर सॉन्डर्सची केस जी बाहेर पडत नव्हती, पण त्यांनी जुळवाजुळव करून काही करून मारून आणून आणि खोट्या तपशील घेऊन त्यांना त्या तिघांना अडकवण्यात आलं, आणि त्यांना 1931 म्हणजे 23 मार्च आजचा दिवस 1931 या दिवशी फाशी देण्यात आली. इन्कलाब जिंदाबाद त्यांनी शेवटी जाता जाता ते हे म्हणत गेले की इन्कलाब जिंदाबाद, की स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी हा त्याग केलेला आहे. अवघा वय वर्ष 23 होतं त्यांचं. आपल्या आयुष्याची, आपल्या नातेवाईकांची, या सगळ्याची राख करून त्या फक्त आपल्या भारत मातेसाठी, एक भारत माता एकत्र यावी, आपला भारत स्वतंत्र व्हावा, यासाठी इतक्या अशा वयामध्ये त्यांनी आपलं बलिदान दिलं, आपलं सॅक्रिफाईस दिलं, आणि त्या गोष्टीसाठी आपण त्यांचं ऋण आयुष्यभर कधीही विसरू शकत नाही. की आपण म्हणजे त्यांनी जे केलं ते आपण किती सुखात आहोत, आणि आपण जे स्वातंत्र्य भोगतोय ते कोणामुळे भोगतोय आणि कशासाठी भोगतोय. आणि आज त्यांच्यासाठी आपण एक छोटासा स्मृती दिन म्हणून आपण हे केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे. तर त्यांना स्मृती मिळावी हीच आपली अपेक्षा. त्यांनी काय केलंय हे लोकांपर्यंत पोचावं हीच आपलं ध्येय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात त्यासाठी हे छोटे छोटे कार्यक्रम होतच असतात. त्यामुळे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे जे पुतळे आपल्या इथे आहेत त्यांना थोडं श्रद्धांजली वाहून आपण त्यांचं आभार मानणार आहोत. तर मला थोडं बोलायचं, तुम्ही सगळे तरुण आहात म्हणून, तर तुम्हाला जो इतिहास शिकवला जातो तो असा जो की बाबा भगतसिंग उठले, त्यांनी एक बॉम्ब टाकला, काळेरे होते त्यांनी नाशिकला गोळी घातली, मतदार निजामांनी कर्जनवालीला मारलं. तर तुम्हाला सगळ्यांना जो प्रश्न पडत असेल की बाबा हे एक एकटं करून स्वातंत्र्य कसं मिळणार होतं त्यांना. पण तुम्ही जर इतिहास नीट बघितला तर क्रांतिकारकांचं असं कधीच म्हणणं नव्हतं की एकट्या अधिकारामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यांच्या दोन पद्धतींवरचा विश्वास होता. तुम्ही मुख्यमंत्री पॉलिटिकल सायन्स कोण कोण शिकतात, वाचताय, आता तुम्ही कॉम्प्युटर एक्झाम करता, तुम्ही जगातली कुठली राज्यक्रांती बघा, त्या राज्यक्रांतीची सुरुवात ही मुलकी म्हणजे जसे हे सगळे सैनिक होते, आपले स्वातंत्र्य सैनिक होते, हे सिव्हिलियन्स होते, यांनी केलेली आहे. पण नंतरच्या काळामध्ये त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी, कारण जेव्हा एखादा बाहेरची सत्ता तुमच्यावर राज्य करते तेव्हा त्यांना 100% सैनिक आपले आणणं शक्य नसतं. तुम्ही बघा मोगलांच्या काळात तसंच बघितलेलं सैनिक आपलेच होते. ते काय तिकडे अफगाणिस्तानमधून किंवा ह्याच्यातनं आलेले नव्हते, आपलीच लोकं त्यांच्या सैन्यात होती. ब्रिटिशांमध्ये तेच होतं. अगदी तुम्ही कुठली राज्यक्रांती बघा, म्हणजे सावरकरांनी ज्याच्यापासून प्रेरणा घेतली इटलीची राज्यक्रांती, ऑस्ट्रियाचं राज्य होतं पण सैनिक कुठले होते, इटालियन होते. त्यामुळे सगळ्यांची क्रांतिकारांची जगभर भूमिका ही होती की ते सैन्य फोडायचं, आणि ते फोडायचं मोठं काम आहे. तर त्याच्यासाठी वातावरण तापत राहायचं. आणि मग मध्ये जेव्हा सरकार तुमच्यावर अत्याचार करतं तेव्हा त्या अत्याचार सूड म्हणून जर तुम्ही त्या एखाद्या अधिकाऱ्याला मारलं तर हे उद्या दुसरे कलेक्टर, दुसरे ऑफिसर्स हे घाबरतील की चला आम्ही यंदा याच्यावर अत्याचार करता आमचा पण जीव जातो. आणि एक त्या याच्यामुळे त्या क्रांतिकारकांना नवीन रिक्रूट्स मिळतात. आणि ही एक चेन होती. म्हणजे आता सावरकर जेव्हा इकडनं लंडनला गेले तेव्हा त्यांना जे काही क्रांतिकारक तिकडे मिळाले, तर सावरकर तर त्याच्यानंतर अंदमानमध्ये गेले, पण त्यातनं चट्टोपाध्याय किंवा US अय्यर होते, त्याच्यानंतर MPT आचार्य होते, ही सगळी मंडळी पॅरिसला गेली आणि महायुद्ध झाल्यानंतर हे जर्मनीत गेले. तर सावरकरांनी 1909 साली एक लेख लिहिला होता की जर्मन आणि ब्रिटिशांमध्ये मोठं युद्ध सुरू होणार आहे, आणि ती आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळेल की तेव्हा ब्रिटिश त्या युद्धात सापडले की त्यांना भारतावर लक्ष देता येणार नाही आणि आपण ते सैन्य फोडून त्यांचं स्वातंत्र्य मिळवायचं. पण दुर्दैवाने सावरकर तेव्हा तुरुंगात होते. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी, तुम्ही जर का इतिहास वाचला तुम्हाला जर्मन हिंदू कॉन्स्पिरसी या नावाखाली तुम्हाला त्या सर्व मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही हे दुसरं वाचता की राजा महेंद्र प्रताप सिंग काबूल येथे सरकार स्थापन केलं. तर आधी राजा महेंद्र प्रताप सिंग आणि अजित सिंग, सरदार अजित सिंग हे हिंदू जर्मन कॉन्स्पिरसीमध्ये होते. त्याच्यानंतर ते राजा महेंद्र प्रताप सिंग आणि MPT आचार्य लंडनपासून सावरकरांचे सहकारी होते, हे काबूलला आले आणि त्यांनी स्थापन केलं. आणि त्याच्यानंतरच्या काळात जेव्हा सावरकर सुटून आले तेव्हा साधारण 27 साली भगतसिंग आणि हुतात्मा राजगुरू हे त्यांना भेटायला गेले होते असा ब्रिटिश रेकॉर्ड्समध्ये उल्लेख आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे हुतात्मा शिवराम
हरी राजगुरू हे खेडचे, म्हणजे ज्याला तुम्ही खेड राजगुरू नगर म्हणतात, पुण्याच्या जवळ आहे, तिकडचे होते. बाबाराव सावरकरांनी त्यांना चंद्रशेखर आझादांकडे पाठवलं. यांचे खूप निकटचे संबंध होते. भारतातले सगळे क्रांतिकारक तेव्हा काँग्रेसची जेव्हा केव्हा अधिवेशनं व्हायची तिथे एकत्र व्हायला तो त्यांना एक संधी मिळायची आणि तिकडे त्यांचं सुसूत्रता होती. त्याच्यामुळे यांचे कुठेही म्हणजे हे जे तुम्हाला सगळ्या दिसतात हे एकटे करून केलेलं नाही आहे. दिस इज ए चेन ऑर आयदर दे आर ऑर्गनाइज्ड. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या ज्या घटना व्हायच्या त्या तत्कालीन एक तर निषेध नोंदवायचा, लोकांमध्ये जागृती करायची आणि नवीन रिक्रूट्स मिळवायची. आणि मूळ यांचं जे होतं की याच्यामध्ये फूट पाडायची सैन्यामध्ये. तर त्याला पहिलं उदाहरण आझाद सेनेत आहे. आपले सैनिकच तिकडे गेले. त्याच्यानंतर त्याच्याआधी विष्णू गणेश पिंगळे नावाचे क्रांतिकारक फासावर गेले. त्यांना भारतीय सैन्यामध्ये फूट पाडताना, पत्रकं पाडताना रेड हँड पकडून ते महाराष्ट्रात येत होते, तर त्यांनाही पकडलं. अशा अनेक घटना आहेत. त्याच्यामुळे ह्यांचा जो उद्देश होता आणि तो शेवटी यशस्वी झाला तो कधी, तर जेव्हा मुंबईमध्ये नेव्हीनी आणि एअरफोर्सने उठाव केला आणि जेव्हा ॲटलीनी त्यांच्या लोकसभेत भाषण केलं पार्लमेंटमध्ये की आम्ही स्वातंत्र्य का देतोय, इट वॉज नॉट बिकॉज ऑफ द 1942 मुवमेंट पण इट वॉज द रिवॉर्ड ऑफ द इंडियन आर्मी. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे करेक्ट इतिहास काय झाला हे तुम्हाला जर कळलं, एखादी गोष्ट तुम्हाला फुकट मिळाली, बापजनांकडनं मिळाली तर आपल्याला किंमत नसते. तुम्ही अशी उदाहरणं असतील तुमच्याकडे की एका खूप मोठ्या घरातली लोक आणि मुलं नालायक निघतात आणि सगळ्यात 2 दिवसात 2 वर्षात पैसे उधळून रस्ते राहतात. पण जर तेच त्या कष्टाची जाणीव मुलांना असेल तर मुलं तसं करत नाही. आणि म्हणून आपल्याला जाणीव पाहिजे की आपल्याला जे सांगतात की रक्ताचा एकही थेंब न सांडता आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा, आणि प्रत्येक तुम्ही काय म्हणाल मी क्रांती करू का, तर नाही, किमान तुम्ही विचार प्रसारित करू शकता, लोकांना सांगू शकता, किमान आपण त्यांना नमस्कार करू शकतो. हे सगळे तुमच्या वयाचे होते. अनंत कायद्याने फाशी केली तेव्हा 19 वर्षाचे होते. आणि मी इतका देखणं आणि ते नाटकात स्त्री भूमिका करायची. त्यांना का वाटलं अचानक सगळं आपलं आयुष्य उधळून द्यावं. आणि आजची परिस्थिती बघून तर मला असं वाटत नाही की त्यांना काय आनंद होत असेल आता. किमान आपण ही परिस्थिती बदलू शकतो. एवढंच मला एक सांगायचं होतं. आणि मला वाटतं आपण तेवढं स्मरण ठेवलं तरी त्यांना ती पुण्यतिथी होईल. ते म्हणजे रणजित सावरकर यांनी जे सांगितलं त्यात म्हणजे आपल्याला एक कळलं की हे जे सगळे तरुण होते किंवा क्रांतिकारक होते हे वेडे नव्हते, हे सुशिक्षित होते, हे ऑर्गनाइज्ड होते. ह्यांना सगळ्यांना आपण काय करतोय, आपण कशासाठी करतोय आणि कशाकरिता करतोय हे सगळं कळत होतं. आणि त्यांना सगळं माहिती होतं की आपलं एम काय आहे, आपल्याला करायचं काय आहे आणि आपल्याला काय गमवावं लागेल आणि आपल्याला ते गमवल्यावर काय मिळणार आहे. याच म्हणजे ओळीवर मी माझं 2 शब्द संपवतो आणि सूत्र सरांकडे देतो. आपले मोडी वर्गाचे विद्यार्थी कोण येणार आहे ही माहिती नमस्कार, माझं नाव प्रणव पटवर्धन आणि मी सरांच्या मोडी वर्गाच्या क्लासला होतो. आज हुतात्मा दिन आहे म्हणून सरांनी सांगितलं की भगतसिंगांवरती जरा 3 मिनटं बोलायचं आहे. थोडा मी प्रयत्न करतो, काही राहून गेलं तर मग माफ करा. काही कारण त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं इतकं आहे की सगळंच सांगता येणं फारच मुश्किल आहे. तर भगतसिंगांचा जन्म वास्तविक पंजाबमधल्या एका श्रीमंत सरदार घराण्यामध्ये झाला. आणि ज्या दिवशी यांचा जन्म झाला त्याच दिवशी यांच्या नात्यातले होते ते इंग्रजांच्या तुरुंगामध्ये अडकलेले होते, त्यांची मुक्तता झाली. त्यामुळे हा मुलगा भाग्य घेऊन जन्माला आलेला आहे असं घरच्यांना वाटलं म्हणून यांच्या आजीने नाव यांचं भगतसिंग असं ठेवलं. आणि बालपणापासूनच यांच्या मनामध्ये स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे किंवा शस्त्राने सुद्धा काम होऊ शकतं असं त्यांच्या मनामध्ये विचार होते. त्यांचा एक चांगला किस्सा किंवा एक घटना प्रसिद्ध आहे की एक त्यांनी शेतकरी बघितला की जो त्याच्या शेतामध्ये गहू पेरत होता. तर त्यांनी विचारलं की शेतकरी दादा तुम्ही गहू का पेरता आहात. शेतकऱ्याने सांगितलं की या गव्हाची पुढे कणसं आहेत, मला खूप गहू मिळेल. तर मग ते भगतसिंगांनी विचारलं जे पेरू ते उगवतं का. शेतकरी म्हणाला हो. मग भगतसिंगांनी विचारलं की ठीक आहे, मग मी ह्याच्यामध्ये समजा बंदुकांच्या गोळ्या पेरल्या तर मला गोळ्यांचं झाड येऊन त्याच्यावरती मला पिस्तुलं मिळतील का. तर शेतकरी अवाक झाला आणि त्याने विचारलं की तुला पिस्तुलं आणि या गोळ्या कशाला हव्या. त्याने सांगितलं मला इंग्रजांचं राज्य उठवून टाकायचं आहे, त्याच्यासाठी मला या बंदुकांची गरज लागणार आहे. तर त्यांनी फार लहानपणीच ओळखलं की आपल्याला पिस्तुलांची सुद्धा तितकीच गरज आहे. आणि त्याच्यासाठी मग त्यांनी एक संघटना उभी केली, हिंदुस्तान रिपब्लिक सोशलिस्ट असोसिएशन.
या नावाची. आणि मग पुढे त्या संघटनेचं कार्य खूप विस्तारलं. शेवटी एक म्हणजे घटना अशी झाली की ज्याच्यामध्ये क्रांती मार्गाला वळली ती अशी की सायमन कमिशन भारतात आलेलं, भारतीयांना काही सुधारणा द्याव्यात या हेतूने. आणि मात्र त्याला विरोध केलेला होता सगळ्यांनी, आता तो योग्य होता म्हणून. आणि त्यामध्ये मग लाठी हल्ला झाला. सहसा लाठी हल्ला हा खरा पायावरती केला जातो, पण त्यावेळी तो डोक्यावरती पण केला आणि त्याच्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. त्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी स्कॉट या अधिकाऱ्याला मारायचं ठरवलं. पण स्कॉट ज्या ठिकाणी नेहमी असायचा त्या ठिकाणी तो 4 दिवस आला नाही, म्हणून त्यांनी जो टेहळक्या ठेवलेला त्याला तो स्कॉट बघता आला नाही, त्याला ओळखता आलं नाही. आणि मग ज्या दिवशी मारायचं होतं त्या दिवशी जो अधिकारी आला तो सॉन्डर्स. आणि मग त्या सॉन्डर्सला स्कॉट समजून या लोकांनी मारलं. पण तरीसुद्धा त्यांना दुःख झालं नाही, कारण त्यांचा जो हेतू होता इंग्रजी अधिकाऱ्याला संपवून आपला निषेध व्यक्त करायचा, तो हेतू सफल झालेला होता. पण तरीसुद्धा लोकांमध्ये काही गैरसमज जे पसरलेले होते ते सुद्धा दूर करणं तितकंच आवश्यक होतं. आणि त्याच्यासाठी उपाय पत्रकं वगैरे तर होतीच, पण त्याच्यापेक्षा त्यांनी एक चांगला उपाय निवडला तो म्हणजे कोर्टाचा. कारण कोर्टात जे भाषण केलं जातं ते जनरली प्रसिद्ध केलं जातं, त्याच्यामुळे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं. आणि मुख्य म्हणजे सरकारी अधिकारी जो जज असतो तो इंग्लिश असायचा, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं ते एक चांगलं माध्यम होतं. म्हणून त्यांनी असेंब्लीमध्ये ते गेले आणि मग त्यांनी तिथे बॉम्ब टाकले. आणि त्या बॉम्ब मात्र त्यांनी खरंच अशा ठिकाणी टाकले की ज्या ठिकाणी कमीत कमी मनुष्यहानी होईल किंवा मनुष्यहानी होणारच नाही याची काळजी घेऊन त्यांनी ते बॉम्ब टाकलेले होते. आणि त्यांनी स्वतःहून अटक करून घेतली. आणि मग त्यांनी जे न्यायालयामध्ये वक्तव्य दिलं की आम्ही कशासाठी सॉन्डर्सला मारलं, इंग्रजी राज्य कसं चुकीचं आहे हे सगळं सांगितलं. पण तरी इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली. त्याच्यानंतरची घटना अशी आहे की जेव्हा त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली त्यावेळी त्यांची आई त्यांना भेटायला आलेली होती. आणि आईला फार वाईट वाटत होतं की आता आपला मुलगा फासावर जाणार. तर मग तेव्हा भगतसिंगांनी त्यांना आईला सांगितलं की अगं तू रडू नकोस, मी आत्ता फासावर जाते, पण या इंग्रजांना मारण्यासाठी मी 1 वर्षाच्या पुन्हा जन्माला येईन आणि पुन्हा मी असंच क्रांतिकार्य करून दाखवेन. ते ऐकून त्या माऊलीला सुद्धा तितकंच धन्यता वाटली. आणि ह्यांच्याबरोबर यांचे साथीदार भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे 23 मार्चला लाहोर तुरुंगामध्ये फासावर गेलेले होते. तर अशा रीतीने मी त्यांची थोडीफार माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ते शांतपणे ऐकून घेतली. छान माहिती सांगितली. नाव एकदा तुझं जोरात सांग सगळ्यांना. माझं प्रणव सचिन पटवर्धन. आणि काय करतोस तू? मी आत्ताच 12वीची परीक्षा आधी झालेली आहे. अरे वा, छान बोललास. व्हेरी नाईस. तू भेट मला थँक्यू. दुसरी गोष्ट आहे आणखी कोणती त्यांनी सगळं सांगितलं. ऋत्विक पेडमकर आपल्यासमोर 2 शब्द बोलू. 2 शब्द. Good afternoon everyone. My name is Ritwik Pedamkar and today I'm going to talk, just take 2 minutes about thinking about 3 great people that were Bhagat Singh, Sukhdev and Rajguru. I won't go into history because people before me have really explained it very well. So what I want to say about is, for great people, if you want to really respect great people, you should try to understand their ideologies rather than their biography. So I can say that Bhagat Singh, Sukhdev and Rajguru were really very patriotic people. And in today's age, today's youth most of the youths are cynical. They believe that यार गवर्नमेंट कुछ नहीं करती, हमारे देश में ऐसा ही है. पर इन लोगों ने ऐसे सोचा नहीं. ये लोग बहुत पैट्रियोटिक थे, उन्हें अपने देश के लिए कुछ ना कुछ करना था. इसलिए जब ये यंग थे, मतलब हमारी एज के थे, उन्होंने अपने देश के लिए बलिदान, मतलब अपनी लाइफ देना भी कुछ ऐसी बड़ी बात समझी नहीं. They gave away their life just like because they wanted to see India's freedom. And there is an incident for Bhagat Singh that his marriage, when his father told him to get ready for marriage, he wrote a letter to his father that for me, my bride is India's freedom. That is my bride. And to cut my speech short, I would just like to say that we should also have the same type of fire in our hearts that these people had. And we should try to do something for our country, because we are all IAS aspirants, or even if you are not IAS aspirants, but as citizens of India, as youth, we should have something in our hearts
that we have to do something for our nation. And to say just few words, I would like all of you to just repeat some few words with me. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में, देखना है जोर कितना बाजुए कातिल में। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। थैंक यू। याच्यानंतर एक समारोप घेतो इथं. याच्यामध्ये मूळ मुद्दा परत आहे की देशाला स्वातंत्र्य कोणामुळं मिळालं आणि कोणाची जाहिरातबाजी केली जाते. उदाहरणार्थ तुम्ही वेगवेगळी हिंदी जर गाणी त्यावेळेची ऐकली असेल तर त्याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे की दे दी आझादी हमें बिना खडग बिना ढाल, कोणीतरी संत तुने कर दिया कमाल. तर अशी कमाल नाही झालेली. सावरकर सांगतात त्याप्रमाणे रणाविना स्वातंत्र्य कोणाला मिळालं. इथे एवढे सगळे पुतळे आहेत, तुम्ही सगळे पुतळे बघा. भित्तिचित्रामागची कल्पना दिलेली आहे की हे चित्र कसं आहे. सुरुवातीच्या काळामधलं चित्र जर बघितलं तुम्ही तिथपासून मग क्रांतिकारकांनी केलेलं क्रांतिकार्य आणि शेवटची सुखी दिसणारी जनता. पण ह्या सुखी जनतेला समृद्ध करण्याची जबाबदारी आपली. चित्रामध्ये कल्पनेत ॲड करावी वाटते तेही वाटते की ह्याच्यानंतर इथपर्यंत जे चित्र आहे याच्यामध्ये पण नीट बघितल्यावर लक्षात येईल की गरीब आहे पण सुखी आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे जे आपण कष्ट नाही घेतलेले आहेत त्यासाठी, पण आपलं काम आहे की आपल्या देशाला अधिकाधिक प्रगतीपर कसं न्यायचं. जसं आता रणजित सरांनी सांगितलं की क्रांतिकारक जे होते त्यांच्यामुळं दुसरे क्रांतिकारक त्याच्यामध्ये येत होते. एक क्रांतिकार्य झालं ते तर त्याच्यामध्ये भगतसिंगांना जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली गेली होती आणि तीच वेळ आहे साधारणतः की गांधीजी आणि आयर्विन यांची भेट होत होती आणि गांधी आयर्विन करार होत होता. तर त्यावेळेला गांधीजींना असं विचारलं होतं गांधीजींनी त्यांना की भगतसिंगांना सोडता येणं शक्य आहे का. आणि त्यावेळेला आयर्विननी सांगितलं नाही शक्य. पण गांधीजींनी सांगितलं हरकत नाही, मी तुमच्याकडे अशी विचारणा केली होती असं तुम्ही लोकांना सांगा, ते द्यायला तरी हरकत आहे का. तर लोक हो म्हणाले. तेव्हा यांनी सांगितलं हरकत नाही. पण प्रत्यक्षामध्ये गांधीजींकडून विशेष प्रयत्न त्यावेळेला भगतसिंग राजगुरू सुखदेवांसाठी झालेले आणि याचाच परिणाम असा झाला की काँग्रेसच्याच सभेमध्ये कराची काँग्रेस अधिवेशनामध्ये गांधीजींना काळे झेंडे दाखवण्याचं काम झालेलं आहे. आणि नेत्याचं नाव सांगायची गरजच नाही, सुभाषचंद्र बोस त्यांच्या नेतृत्वाखालीच हे झालं. तुम्हाला लक्षात येईल की या काळ्या झेंड्याचा परिणाम म्हणजे 33 साली गांधीजींनी काँग्रेस सोडलेली आहे. कारण वेगळं दिलं, काँग्रेसमध्ये खरी कारणं देत नाही. अस्पृश्यता निवारणाचं काम करण्यासाठी म्हणून मी काँग्रेसमधून बाहेर पडतो असं तरी कारण दिलेलं आहे. हेच सुभाषबाबू नंतर आझाद हिंद सेनेसाठी काम करताना आपल्याला दिसतात. सुभाषबाबूसुद्धा ICS होते, झाले होते परीक्षा उत्तीर्ण. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं देशात क्रांतिकार्य करणं किंवा समाजात क्रांतिकार्य म्हणजे बंदूक उचलून गोळ्या घाला असं नाही, पण समाज रचनेत परिवर्तन करण्याचं काम हे आपलं आहे. परंतु आपला बुद्धिभेद केला जातो. पण काही हिंदी गाणी अपवाद आहेत. उदाहरणार्थ एक पंजाबी गाणं त्याच्यासाठी आहे. मला ते गाणं खूप आवडतं. त्यातल्या ओळीच आहेत, सच्चे फासी चढदे बैठे झुटा मौज उडाय. तुम्ही ह्या गाण्यामध्ये कळाल की झुटा कोणाला म्हटलेलं आहे आणि सच्चे कोण आहेत. गेलेत ते सगळे वरती क्रांतिकारक गेलेले. तुम्ही स्वतः पिक्चर बघितलं, आपल्या इथे स्मारकामध्येच दाखवलं होतं 1909चा की काय ध्येयाने प्रेरित होऊन लोक जात होते आणि गादीवर बसून मजा करणारे कोण आहेत ते तुम्ही बघताय. शेवटचा मुद्दा की भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव ज्यांना फाशीची शिक्षा झाली ती लाहोरी. अखंड पाकिस्तानसाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं नाही आहे, अखंड हिंदुस्थानसाठी हे बलिदान झालेलं आहे. आणि आमच्या पिढीला परत काल जो मुद्दा घेतला तोच मुद्दा, आमच्या पिढीला उरलेला भारत स्वतंत्र करायचा आहे. आणि त्यामुळे आपण श्रद्धांजली म्हणजे हीच घोषणा देणार आहोत, अखंड भारत करके रहेंगे. जोरात घोषणा द्यायची आहे, अखंड भारत जेवायचे मला माहिती आहे पण जरा जोरात येऊ द्या आवाज. अखंड भारत. धन्यवाद. जरी फुलं वाहिली नसतील तरी पुष्पांजली अर्पण करा.